मला असं वाटतं मुख्यमंत्री यायची वाट बघूया. नक्की किती इन्व्हेस्टमेंट्स येतात, काय येतात हे आपल्याला ते आल्यावरच कळेल. एक तर दुसरं, महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती, देशाची आर्थिक परिस्थिती आणि जगाची आर्थिक परिस्थिती. आज तुम्ही प्रेसिडेंट ट्रम्पचे स्टेटमेंट्स ऐकले असतील काल रात्रीचे आणि काल त्यांनी घेतलेल्या निर्णयांचे. त्याचा ग्लोबल इम्पॅक्ट काय होईल. ही पुल्ड आउट ऑफ द पॅरिस अग्रीमेंट. त्यांनी इमिग्रेशनच्या लॉजमध्ये अनेक बदल सुचवले आहेत आणि त्यांची पहिली इन्व्हेस्टमेंट ही अमेरिकेत असली पाहिजे असा त्यांचा आग्रह राहील असं दिसतंय आत्ता पुढच्या पहिल्याच निर्णयामध्ये. त्यामुळे पुढच्या 15-20 दिवसात एक खरं तर 2-3 महिन्यात त्यांच्या सरकारच्या पॉलिसीज क्लिअर आल्यावर त्याचा ग्लोबल इम्पॅक्ट काय होईल हे आपल्याला कळेल. एका बाजूला ट्रम्पनी काल असं जाहीर केलं होतं की बॉर्डरवर त्यांनी इमर्जन्सी लावली. एका निर्णयासाठी त्यांचा खूप मोठा निर्णय आहे. त्यांच्या बाजूने बघितलं तर भारतामध्ये पण अनेक घुसखोरी या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. असाच एक मोठा डिसिजन मोदी सरकारने घेणं कुठे अपेक्षित आहे. ही घटना खरं तर मणिपूरची तुम्हाला आठवत असेल. त्याचं आता रिपोर्टिंग खूप कमी होतं. पण बॉर्डर इश्यूज हे नेहमीच चॅलेंजिंग असतात आणि आपल्या सगळ्या बॉर्डर्समधली सगळी देश आज इकॉनॉमिक क्रायसिसमध्ये आहेत. तुम्ही सगळे आपले बघा, म्हणजे राईट फ्रॉम पाकिस्तान टू बांगलादेश टू श्रीलंका, ह्या सगळ्यांमध्ये आपल्याला दिसतंय काय परिस्थिती आहे, इकॉनॉमिक क्रायसिस. आणि त्याचबरोबर तुम्ही जर बघितलं असेल तर मणिपूरची जी बॉर्डर आहे त्या मणिपूरमध्ये इतका अनरेस्ट आहे आणि अनेक वेळा अशा घटना ऐकायला त्या बॉर्डर्सवरून आम्हाला मिळतात किंवा जो स्टेटमेंट येतं एक्सटर्नल अफेअर्स मंत्रालयाचं किंवा होम मिनिस्ट्रीचं. त्यामुळे खूप गंभीर विषय आहेत आणि इमिग्रेशन, मायग्रेशन इज आर इनएव्हिटेबल इश्यूज जगामध्ये. त्यामुळे त्याचा विचार, त्याची एक पॉलिसी सगळ्याच देशांनी खूप गांभीर्याने आणि संवेदनशीलपणे करावे. नोबडी मायग्रेट्स आउट ऑफ चॉईस. कोणालाही घर सोडून एवढं 7 समुद्र पार कुठेच जायचं नसतं. पण इकॉनॉमिक कारणांमुळे अनेक वेळ लोकांना कुटुंबासाठी किंवा स्वतःच्या आर्थिक परिस्थितीसाठी हे निर्णय घ्यावे लागतात. त्यामुळे ह्या गोष्टी होत असतात. पण त्याचा संवेदनशीलपणे सगळ्यांनीच योग्य तो निर्णय घ्यावा. काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं म्हणाले की महायुती सरकारने ज्या योजना आणल्यात त्यावर एकही डाग नाहीये. दुसऱ्या बाजूला सर महाविकास आघाडीचा जर बघितलं तर प्रत्येक याच्यात त्यांनी घोटाळा केला. दोन्ही सरकारमध्ये ते होतेच ना. दोन्ही सरकार म्हणजे गंमत मला एक वाटते. कालच्याच इंडियन एक्सप्रेसमधली एक बातमी आहे. काल इंडियन एक्सप्रेसमध्ये स्पोर्ट्सच्या बद्दल एक काहीतरी मला वाटतं 650 का 700 कोटी रुपयाचं टेंडर आहे. यांचंच सरकारने केलेलं स्पोर्ट्स डिपार्टमेंटचं 650 का 700 कोटीचं टेंडर ह्याच सरकारने, म्हणजे दोन्ही सरकार एकच आहेत ना, त्यांनी ते टेंडर विड्रॉ केलंय आणि कॅन्सल केलंय कारण का त्यांचं म्हणणं योग्य केलं नाही. मी तर मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे. मी त्यांची यायचीच वाट बघते की तुमच्याच 2 सरकारमध्ये ही डिस्पॅरिटी दिसते. तुम्ही आधीच्या सरकारमध्ये होता, ह्याही सरकारमध्ये तुम्ही मुख्यमंत्री आहात आणि तुमचाच सरकारमधले मंत्री म्हणतायत की स्पोर्ट्स मंत्रालयामध्ये 600-700 कोटी रुपयाचे चुकीच्या पद्धतीने खर्च झालेत किंवा टेंडरिंग झालेलं आहे. हा गंभीर विषय नाही आहे. आणि असे अनेक टेंडर्स आहेत जे कॅन्सल झालेत या सरकारमध्ये येऊन. कशाची तुम्हाला खरं सांगू, मला इतिहासात खूप इंटरेस्ट आहे. पण ज्याच्यात ते वाचायची, अभ्यास करायची एक वेळ असते. आत्ता माझ्यासमोर मी एक लोकप्रतिनिधी आहे. लोकप्रतिनिधी म्हणून महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, इकॉनॉमिक सिच्युएशन, ट्रम्प ॲडमिनिस्ट्रेशनचा भारतावर इम्पॅक्ट, पॉलिसीवर इम्पॅक्ट, तुमच्या आणि माझ्या आणि इथे असलेल्या सगळ्या लोकांची रोजीचा प्रश्न आहे. त्या दिवशी काय झालं त्याच्यातून तुमच्या आयुष्यात फरक पडणार आहे का ट्रम्प ॲडमिनिस्ट्रेशन आणि आजच्या बजेटनी फरक पडणार आहे. हे कुठल्या गोष्टीला कधी महत्त्व द्यायचं किंवा हा त्यांचा एक दुसरा चेंजिंग ऑफ नॅरेटिव्ह असू शकतो की मूळ मुद्दे महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, झालेले आरोप याला बगल देण्यासाठी हे होतंय का, अशी लोक पत्रकारांनी मगाशी मला विचारलेला प्रश्न आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं जे काय अनेक वर्षापूर्वी झालं, कुणाला त्याच्यात अभ्यास करायचा असेल तर जरूर युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन PhD वगैरे करता येते.
आणि खूप लोक रिसर्चर्स आहेत त्या देशामध्ये जे उत्तम रिसर्च करतात, ते करू शकतात. मी एक लोकप्रतिनिधी आहे आणि आज देशासमोर, राज्यासमोर आजचं फिस्कल डेफिसिट राज्याचं आणि देशाचं वाढत चाललेलं आहे. तर मूळ मुद्दे, मी इतिहासकारक नाहीये, ते डिपार्टमेंट वेगळं आहे. मी पॉलिसी मेकर आहे आणि आज राज्यात काय चाललंय याची पॉलिसी मी करते. लोकांनी मला इतिहासकारक म्हणून मतदान नाही केलंय, लोकांनी मी पॉलिसी चांगली करावी ह्याच्यासाठी मतदान केलं. काही एका बाजूला फायनान्शियल एक्सपर्ट जे आहेत